नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक अतिशय रंजक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयाबद्दल जाणून घेणार आहोत। आपण रोज सकाळी उठल्यावर चहा घेतो। अनेक जण दिवसातून 2 ते 3 वेळा चहा पितात। पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या कपातून चहा पितो त्याचाच आपल्या सकारात्मक ऊर्जेवर आणि मानसिक स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुनुसार चहा पिण्याचा कप कसा असावे, कोणता रंग शुभ मानला जातो, कोणत्या प्रकारचा कप टाळावेत आणि चहा पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चहाचा कप आणि वास्तुशास्त्र। वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते। आपण ज्या भांड्यात अन्न घेतो त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो। चहाचा कप हा केवळ एक भांडे नसून तो आपल्या दिवसाची सुरुवात करणारा एक महत्त्वाचा घटक आहे। सकाळी घेतलेला पहिला चहा जर सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल तर तो पूर्ण दिवस उत्साही आणि आनंदीदायी जाऊ शकतो। गोल आकाराचा कप सर्वोत्तम। वास्तुशास्त्रानुसार गोल आकार वस्तू सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, म्हणून चहा पिण्यासाठी शक्यतो गोल आणि गुळगुळीत कडा असलेला कप वापरावे। कोपरे असलेला किंवा विचित्र आकाराचा कप नकारात्मक कंपन निर्माण करता असं मानलं जातं। तुटलेला किंवा चीर पडलेला कप वापरू नका। अनेक घरांमध्ये कपाला छोटीशी चीर पडलेली असते तरी तो वापरला जातो, परंतु वास्तुशास्त्रानुसार तुटलेली किंवा भेगा पडलेली भांडे वापरणं अशुभ मानले जातात। अशा कपामुळे घरात आर्थिक अडचणी, तणाव आणि नकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं। म्हणून घरात जर तुटलेला कप असतील तर ते त्वरित बाजूला काढा। कपाचा रंग कसा असावे। रंगाचा आपल्या मनावर खूप प्रभाव पडतो। पांढरा रंग शांतता, स्वच्छता आणि सकारात्मकता दर्शवतो। हलका हिरवा रंग प्रगती, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। हलका पिवळा रंग आनंद, उत्साह आणि सकारात्मक विचार वाढतात। क्रीमी किंवा ऑफ व्हाईट रंग घरात संयम आणि सुखद ऊर्जा निर्माण करतो। काळ्या रंगाचा कप टाळावे। काळा रंग पूर्णपणे अशुभ नाही, पण वास्तुनुसार रोजच्या वापरीसाठी गडद काळ्या रंगाचा कप टाळणे चांगलं मानलं जातं, कारण ते जड आणि गंभीर ऊर्जा निर्माण करतात असं काही वास्तुतज्ञांचं मत आहे। मातीचा कप महत्त्वाचा। पूर्वीच्या काळात कुल्हड किंवा मातीच्या कपातून चहा पिण्याची परंपरा होती। वास्तुनुसार मातीचा संबंध पृथ्वी तत्वाशी आहे। पृथ्वी तत्व स्थिरता, संतुलन आणि सकारात्मकता प्रदान करतं, म्हणून अधूनमधून मातीच्या कपातून चहा पिणं शुभ मानलं जातं। स्टील, काच आणि सिरॅमिक कप। सिरॅमिक कप सर्वात चांगला मानला जातात। काचेचा कप स्वच्छता आणि पारदर्शक प्रतीक। स्टीलचा कप सामान्य वापरीसाठी चांगला असतो, मात्र प्लास्टिकचा कप शक्यतो टाळावेत। कपावरचं चित्र महत्त्वाचं। काही लोक कपावर भयानक चेहरे, दुःखी चित्रे किंवा नकारात्मक संदेश असलेले कप वापरतात। वास्तुनुसार अशा गोष्टी मनावर परिणाम करू शकतात। कपावर फुले, निसर्ग, सूर्य, पक्षी किंवा सकारात्मक संदेश असणं अधिक शुभ मानलं जातं। सकाळचा चहा कोणत्या दिशेला बसून घ्यावा। वास्तुशास्त्रानुसार सकाळचा चहा घेताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसणे शुभ मानलं जातं। यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं। चहा पिताना राग किंवा वाद टाळा। सकाळच्या वेळी शांततेचा असावा। चहा घेताना भांडण, वाद किंवा नकारात्मक चर्चा केल्यास दिवसावर त्याचा परिणाम होऊ शकतो। कप स्वच्छ असावे। घाणेरडा किंवा डाग पडलेला कप वापरणे वास्तुनुसार योग्य मानला जात नाही। कप नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका असावे। स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते। पाहुण्यांना कोणत्या कपात चहा द्यावे। वास्तुनुसार पाहुण्यांना चांगला आणि स्वच्छ कपात चहा दिल्यास घरातील आदर, प्रेम आणि संवाद वाढतो। तुटलेले किंवा जुने कप पाहुण्यांसाठी वापरू नयेत। कपाची संख्या आणि मांडणी। स्वयंपाकघरात कप नीट रचून ठेवावेत। अव्यवस्थित ठेवलेले कप नकारात्मक ऊर्जा वाढवतात असं मानलं जातं। जर तुम्हाला घरात सकारात्मक वाढवायचे असेल तर पांढऱ्या किंवा हलक्या हिरव्या रंगाचा कपातून सकाळचा चहा घ्या। तसेच कप वापरल्यानंतर लगेच स्वच्छ धुवून योग्य जागी ठेवा। मित्रांनो, चहाचा कप हा छोटासा वाटणारा विषय असला तरी वास्तुशास्त्रानुसार त्यालाही महत्त्व दिलं गेलं आहे। गोल आकाराचा कप वापरा। तुटलेला कप टाळा। हलक्या रंगाचा कप निवडा। कप स्वच्छ ठेवा। सकाळचा चहा सकारात्मक वातावरणात घ्या। या छोट्या सवयी तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवण्यास मदत करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढील एक नवीन वास्तू विषयासह।